कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये अधिकचं उत्पादन देणारं जे पीक आहे ते आपण कोथिंबीरीला म्हणू शकतो. जर लॉटरी लागली तर लखोपती होण्याचे चान्सेस जे आहे ते आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळतात. तर इथून पुढचा जो काही आपला एप्रिल मे पर्यंतचा जो काही कालावधी आहे, या कालावधीमध्ये जे कोथिंबीर लागवड करतात त्या शेतकऱ्यांना मार्केटमध्ये रेट जे आहे ते चांगल्या प्रकारे मिळतात. एकरी जे काही आपण म्हणतो बीज, त्याची मात्रा जी आहे ही सर्वात कमी लागते. याचं उत्पादन जे आहे ते आपलं जे गावठी वाण आहे त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन देणारी क्षमता जी आहे ती या वाणामध्ये आहे. या ज्या काही मल्टीकट आहे, मल्टीकट म्हणजे रेग्युलर 2-3 कट करून त्याचं अधिक उत्पादन अशा वाणांमधून घेऊ शकतो. 10 ते 11,000 जोडी काढण्याची क्षमता जी आहे या वाणांमध्ये आहे. जसं आपण गावठी वाण म्हटलं 7 ते 8,000 जोडी आपली त्या ठिकाणी निघते. 20 रुपये जर मिळाले तर ते 1.5 ते 2.5 लाखापर्यंतचं उत्पादन एकरी एका महिन्यामध्ये हे धना पीक कोथिंबीर पीक जे आहे ते आपल्या शेतकऱ्याला देऊ शकतं. ठोकून केल्यामुळे बीज वरच्यावर राहतं, जमिनीवर फार खालच्या थराला जात नाही आणि मग तिथं मुळी जी आहे तर ती उथळ बनते, जास्त खोलपर्यंत जात नाही. तर पेरणी पद्धत ही योग्य पद्धत. म्हणजे कोथिंबीर आपण म्हटलं की त्याला सुगंध असणं फार गरजेचं आहे. ते आपण जेवणामध्ये वापर करतो आणि त्याचा जर सुगंध जर चांगला आला निश्चितच शेतकऱ्याला मार्केटमध्ये रेट चांगले मिळणार. पावसाळ्यामध्ये आपली धना किंवा आपला कोथिंबीर जर सुकत असेल तर तो मर रोग असण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यामध्ये आपण जर पाणी देत असाल तर तुम्हाला सायंकाळच्या वेळेतच पाणी द्यायचं. याचं कारण असं. शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे. मित्रांनो, आज माझ्या सोबत आहेत अतुल टेमगिरे, जे की नमस्कार कोथिंबीर या पिकाविषयी आणि जे काही धना उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांना ज्या काही छोट्या छोट्या गोष्टींचे अडचण येते तर त्याविषयी मार्गदर्शन आणि चर्चा आज करणार आहे. कोथिंबीर पिकाविषयी जर बोलायचं झालं तर कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नफा करून देणारं पीक, कमी भांडवलामध्ये जास्त होणारा फायदा आणि कमी कालावधीमध्ये एक आपण ज्याला म्हणू शकतो की अप्रत्यक्षपणे लॉटरी, लखपती होण्याची जी संधी आहे तर ती त्या पिकामध्ये आहे. आणि अनेक पिकांमध्ये आंतरपीक असेल किंवा कॅच क्रॉप असेल, रिले क्रॉप असेल, अशा विविध पद्धतीने आपण याचा अंतर्भाव करू शकतो. तर या कोथिंबीर पिकाविषयी जे काही आपल्याला अडीअडचणी येतात त्याविषयी नक्कीच हा व्हिडिओ आपल्या कामाचा असेल. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हा व्हिडिओ आपण यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या तिन्हींच्या माध्यमातून पाहू शकता. तर व्हिडिओ लाईक करणं हे महत्त्वाचं काम आपल्याकडून झालं पाहिजे. तर पहिला प्रश्न अतुल सरांना असा की एकंदरीत कोथिंबीर या पिकाविषयी आपलं काय मत आहे की कशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा आहे किंवा कशा पद्धतीने त्यांनी नियोजन कोथिंबीर या पिकाचं केलं पाहिजे? निश्चितच म्हणजे तेजस सर, आज आपण जो मुद्दा या ठिकाणी चर्चेला आहे तो म्हणजे कोथिंबीर. आणि जसं तुम्ही म्हटले कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणारं जे पीक आहे शेतकऱ्यासाठी. आणि मी तर काय म्हणतो की जो आपण खर्च इतर पिकांमध्ये करत असतो आणि जो कालावधी आपण इतर पिकांना देत असतो, समजा कुठलंही पीक जर आपल्याला करायचं असेल तर 3 ते 3.5-4 महिने आपण त्याला कालावधी देत असतो, त्याच्यावर खर्च करत असतो. आणि त्या अनुषंगाने कदाचित जर मार्केट जर नसेल आणि त्याच्यातून येणारं जरी उत्पादन आहे आणि आपला गेलेला कालावधी, हे खूप मोठं नुकसान असतं. परंतु कोथिंबीर पिकामध्ये तसं नाहीये. कोथिंबीर पिकामध्ये आपण एखाद्या महिन्याभरामध्ये सुद्धा जे काही आपण खर्च करणार आहे ऍटलिस्ट तेवढं जे काही उत्पादन शेतकऱ्याला मिळतं, म्हणजे शेतकऱ्याचा तोटा जो आहे ते त्या ठिकाणी होत नाही. आणि कालावधी जो आहे तो 1 महिना जो आहे तोच लागतो त्या कोथिंबीर पिकाला. म्हणजे आपण जे 3-4 महिने कालावधी कष्ट करून जे खर्च करतो त्याच्यापेक्षा कोथिंबीर असं जे पीक आहे, जसं तुम्ही म्हटले लॉटरी, जर लॉटरी लागली तर लखोपती होण्याचे चान्सेस जे आहे ते आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळतात. आणि दुसरी अजून एक गोष्ट, जसं आपण म्हणजे नोकरदार वर्ग जो आहे तो महिन्याला ज्या प्रकारे सॅलरी घेत असतो त्या पद्धतीने जरी आपले 2-4 प्लॉट, काही शेतकरी तसं करतात देखील, म्हणजे एक आलटून पालटून जर त्यांनी जर सतत जर कोथिंबीर पीक जर घेतलं तर महिन्याची सॅलरी देण्याचं जी क्षमता आहे ती ह्या आपल्या कोथिंबीर पिकामध्ये आपण म्हणजे म्हणू शकतो की शेतकऱ्यांना मिळू शकते. तर एक असं म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये अधिकचं उत्पादन देणारं जे पीक आहे ते आपण कोथिंबीरीला म्हणू शकतो. अतुल सर, मुद्दा असा आहे की खरं पाहिलं तर जसं कोथिंबीरीला आपण लखपती होण्याची जी संधी आहे त्यावेळेस खऱ्या अर्थानं संकट किंवा त्या वेळेला धोके खूप आहेत. नक्कीच म्हणजे जो आपल्याला अडथळा आहे लखपती होण्यापासून, जो अडथळा येतो तर तो मर रोगाचा आहे मुख्य करून. बरोबर. मग त्या टॉपिककडे आपण जाण्यापूर्वी मला असं वाटतं की आधी आपण हंगाम कोणता निवडायचा आहे किंवा कोणत्या वाणाकडून सुरुवात करायची तर त्याविषयी जर आपण एकदा चर्चा केली तर पुढे आपण
त्या मर रोगाची भीती टाळण्यासाठी किंवा मर रोग टाळण्यासाठी काय काय करू शकतो याविषयी बोलूया. निश्चितच म्हणजे हंगाम आता कोथिंबीर असं पीक आहे, की आपण वर्षभर कधीही हे कोथिंबीर पीक आपण घेऊ शकतो. हो. परंतु जसं तुम्ही हंगाम म्हटले, तर हंगाम म्हणजे याच्यामागे कारण असं आहे, की रेट म्हणजे कोथिंबीरला सरासरी रेट कुठल्या महिन्यामध्ये जास्त मिळू शकतो. हां. तर त्या पद्धतीचं नियोजन आपण जर कोथिंबीर लागवड करताना जर केलं, तर निश्चितच आपल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. तर जसं आपलं उन्हाळा आहे, पावसाळा आणि हिवाळा हे 3 जे हंगाम आहेत, हो. त्यापैकी उन्हाळा जो हंगाम आहे, म्हणजे जो आत्ताचा आपण आता ज्या ठिकाणी चर्चा चर्चा करतो, करतो. इथून पुढचा जो काही आपला एप्रिल, मे पर्यंतचा जो काही कालावधी आहे, या कालावधीमध्ये जे कोथिंबीर लागवड करतात त्या शेतकऱ्यांना जे काही मार्केटमध्ये रेट जे आहे ते हो. चांगल्या प्रकारे मिळतात. मिळतात. हो. याचं कारण असं असतं, की ह्या कालावधीमध्ये एक तर पाण्याची समस्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बरोबर. असते. हं. दुसरी गोष्ट लागवड केल्यानंतर याच्यामध्ये जसं तुम्ही मरीची समस्या जे म्हटले, हो, हो. ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सीझनमध्ये शेतकऱ्याला येत असते. हो. त्याच्यामुळं जे काही उत्पादन जे आहे ते ह्या कालावधीमध्ये कमी येत असल्यामुळं आणि मागणी जे हो. मार्केटची जी काही आपण मागणी म्हणतो, ह्या कालावधीमध्ये मार्केटची मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं ह्या कालावधीमध्ये जे म्हणजे कोथिंबीर उत्पादक शेतकरी आहेत त्यांना ह्या कालावधीमध्ये चांगला रेट जो आहे मिळू शकतो. म्हणजे उन्हाळ्यात आपलं उत्पादन बाजारात जर जात असेल जात म्हणजे असेल हां. काय म्हणतो ना पक्वतेची अवस्था, तर तो एक हंगाम आहे हंग की जो की आपल्याला आपल्याला बाजारभावाची बाजारभाव चांगला आपण त्या ठिकाणी मिळवून घेऊ शकतो. बरं. हां. दुसरं पावसाळा आहे किंवा उन्हाळा हो. हिवाळा आहे. तर पावसाळ्यामध्ये कसं आहे, पावसाळ्यामध्ये देखील जास्त पावसामुळं किंवा पाण्यामुळं देखील मरीची समस्या येऊ शकते. हो. परंतु त्यावेळेचं जे मॅनेजमेंट आहे आणि उन्हाळ्याचं मॅनेजमेंट याच्यामध्ये तफावत आपण त्याची पुढे चर्चा पण करूया नक्कीच. त्या पद्धतीने. आणि त्या पद्धतीमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये जे लागणारं तुम्हाला बीज आहे, एकरी जी काही हे आहे आणि त्याचं जे नियोजन आहे ते आणि हिवाळ्यामधलं याच्यामध्ये मॅनेजमेंट थोडं म्हणजे आपण म्हणू शकतो, की कमी मॅनेजमेंटमध्ये आपण चांगलं उत्पादन त्यावेळेला म्हणजे 2 घेऊ शकतो. 2 हंगाम आपल्याला जर साधता आले एक तर अतिउष्णतेचा आणि आणि पावसाळ्याचा. पावसाळी हंगाम पण पावसाळी हंगामात जर अतिवृष्टी झाली तर तर आपल्याला ती आपल्याला प्रॉब्लेम होऊ लॉटरी लागू शकतो, शकते. लागू शकतो. आणि उन्हाळ्यात तर तापमान वाढतंच, पाण्याची दुर्भिक्ष असतंच. असतात. तर हे नक्कीच. 3 हां. हंगाम आहेत. हां. याच्यामध्ये आपण म्हणजे आपल्या नियोजनानुसार किंवा आपल्याला जसं तुम्ही मगाशी म्हटले हो. आंतरपीक हो. जर तुमचं दुसरं पीक असेल आणि त्याच्यामध्ये आंतरपीक तुम्हाला जर कोथिंबिरीचं घ्यायचं असेल, त्यानुसार तुम्ही नियोजन करू शकता. आता मुद्दा असा येतो, की मग जर समजा आता 2 हंगाम तर मुख्य आपल्याला डोळ्यापुढे आपण टार्गेट करू, की उन्हाळी हंगाम आहे आणि एक पावसाळी पावसाळी हंगाम आहे. हंगाम. मग आता याच्यामध्ये वाण निवडत असताना उन्हाळीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये याच्यात काही बदल करायचा आहे, की एकच वाण दोन्हीकडे चालणार आहेत आणि त्या वाणांची काय अजून खासियत असणार आहे का? निश्चित, निश्चित. आता याच्यामध्ये हां. म्हणजे मार्केटला जी आपण कोथिंबीर नेतो, हो. तर कोथिंबीर नेल्यानंतर कुठल्या कोथिंबिरीला जास्त रेट मिळणार आहे, हां. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि याच्यामध्ये आपली कोथिंबीर म्हणजे जर एक काडी असेल लक्षात हां. घ्या हं. आणि त्याला जर फुटवे नसतील, तर एक काडी जर असेल आणि त्याला जर आपण मार्केटमध्ये घेऊन गेलो, तर त्याला तुम्हाला रेट मिळणार नाही. नाही. तर त्याला चांगले फुटवे असलेले, तजलदार आणि जे काही कातरण टाईप जी आपण म्हणतो पानं आहेत आणि सुगंधी हो, हो. त्याला किती सुगंध आहे याच्यावर त्याच्यावर मार्केट त्याच्यामध्ये. रेट नक्कीच. ठरलेले असतात हां. आणि त्याच्यानुसार देखील मग वेगवेगळे वाण आपल्या प्रचलित आहेत. हो. त्याची आपण या ठिकाणी आता चर्चा करू. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आता 2 प्रकार पडतात. हां. एक तर गावरान जो काही देशी वाण म्हणतो आपण बरोबर. ते हां. आणि आता एक काही प्रचलित रिसर्च वाण मार्केटमध्ये आलेले आहेत. त्याचा देखील म्हणजे शेतकरी बंधू लागवड करून चांगलं उत्पादन घेत आहेत. आता याच्यामध्ये गावरान तो आता याच्यामध्ये आपण म्हणतो की आपल्या मार्केटनुसार किंवा आपल्या विभागानुसार वेगवेगळी जाती प्रचलित झालेल्या आहेत हो. एरियानुसार. जसं महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, तर लातूर, उस्मानाबाद हा जर एरिया जर बघितला आपण, त्या ठिकाणी गावरान कास्ती जे वाण आहे ते हो. खूप प्रचलित आहे. हो. जर आपला पुणे वगैरे नगर हा जर परिसर जर बघितला तुम्ही, त्या ठिकाणी आंध्रा गोल्ड म्हणून प्रचलित आहे. हो. वाई आहे, जळगाव आहे, इंदोरी आहे. असे वेगवेगळे गावठी जे वाण आहेत ते प्रचलित आहेत. म्हणजे तुम्ही म्हणता याची जी खासियत आहे गावठीची, की त्याला एक काडी न राहता जादा फुटवे नाही, काडी आणि जादा काडी, सुगंध. सुगंध नाही. त्याची खासियत अशी आहे, हां. की हे वाण जे आहे गावठी वाण हे जास्त वाढत नाही. बरं. आणि त्याच्यामध्ये फुटवे तर असतातच असतात, परंतु सुगंध हां, तो म्हणजे जास्त. कोथिंबीर आपण म्हटलं की त्याला सुगंध असणं फार फार गरजेचं आहे. गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे कारण की ते आपण जेवणामध्ये वापर करतो आणि हो. त्याचा जर सुगंध जर चांगला आला, निश्चितच शेतकऱ्याला मार्केटमध्ये रेट चांगले मिळणार हो. आहे. तर गावठी वाणामध्ये सुगंध चांगल्या प्रकारे असतो, पण त्याची वाढ जी आहे ती पाहिजे त्या प्रमाणामध्ये होत नाही. हो. हां, आणि दुसरं जे मी तुम्हाला म्हटलं रिसर्च वाण, हो. याच्यामध्ये मार्केटमध्ये आता बऱ्याचशा काही नवीन कंपन्या आहेत, त्यांनी त्यांचे वाण आणलेले आहे. जसं की म्हणजे आपलं ॲग्रोस्टारचं सुरुची एक वाण आहे. हो. ते सुद्धा मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे चालत आहे. दुसरं म्हणजे अशोका हे एक कंपनी आहे. त्याच्यामध्ये अशोकाचं A5 हां. हे एक वाण आहे. हे चांगल्या प्रकारचं म्हणजे प्रचलित वाण आहे. याची वैशिष्ट्य असं आहे, की हे जे आहे याला एकरी जे काही आपण म्हणतो बीज
की त्याची मात्रा जी आहे ही सर्वात कमी आहे, कमी लागते. फार बरं, कमी लागते. बरं. आणि कमी मात्रेमध्ये याचं उत्पादन जे आहे ते हा. आपलं जे गावठी वाण आहे त्याच्यापेक्षा जास्त मिळतं. जास्त उत्पादन देणारी क्षमता जी आहे ती या वाणामध्ये आहे. ओके. आता ह्या वाणाची खासियत अजून एक आहे की ह्या वाणाचे म्हणजे फुटवे जे म्हणतो आपण, हा. जसं मगाशी आपण प्रचलित म्हणजे आपण चर्चा केली की हो, मार्केटमध्ये जे हो. फुटव्याची जर कोथिंबीर असेल त्याला चांगले रेट मिळतात. बरोबर. तर याच्यामध्ये A5 जे वाण आहे याला फुटवे खूप चांगल्या प्रकारे येतात. ओके. आणि फुटवे चांगल्या प्रकारे येत असल्यामुळं की एकरी जे आपण जुडींची संख्या म्हणतो ही जास्त प्रमाणामध्ये याची येते. दुसरं ही जी आहे अशोका A5 ही मर जे आपण म्हणजे मेजर समस्या कोथिंबीर पिकामध्ये येते. हो. तर मर याला थोडीफार सहनशील म्हणतो. हा. तर सहनशील आपण म्हणू शकतो असं हे वाण आहे. मर ओके. रोगामध्ये सहनशील याच्यामध्ये हे आहे. जसं आंध्रा गोल्ड वगैरे जे आहे आपण म्हटलो, तर आंध्रा गोल्ड जे आहे हे जे काही वाण आहे हे लांबच्या मार्केटसाठी म्हणजे टिकवण क्षमता या वाणाची चांगली आहे. जास्त. तर व्यापारी जे आहे तर ते प्रेफर करतात, कारण की त्यांना लांब जर मार्केटमध्ये जर माल न्यायचा असेल हो. तर हे जे आंध्रा गोल्ड आहे ही टिकवण क्षमता चांगली असल्यामुळे तुम्ही लांबच्या मार्केटसाठी म्हणजे व्यापारी त्याला रेट चांगला देतात, म्हणून ते शेतकरी त्याचा पण विचार करू शकतात. जसं आपण आता बघितलं गावरान हो. जी काही कोथिंबीर आहे ती आपण एकदाच उपटून मार्केटला नेऊ नेतो. शकतो. बरोबर. पण ही आता आपण जी चर्चा केली अशोका A5 असेल किंवा सुरुची असेल अॅग्रोस्टारची किंवा ईस्ट वेस्टची रामसेस असेल हो. किंवा नाथ सीड्सची एव्हरग्रीन असेल, या ज्या काही मल्टीकट आहे, मल्टीकट म्हणजे आपण एकदा लावल्यानंतर ती कट करून मार्केटला नेऊन ती पुन्हा म्हणजे 3 ते 4 कट जे आहे ते अशा कोथिंबीरच्या वाणांचे होऊ शकतात. ते पण म्हणजे या वाणांचा देखील शेतकरी विचार करू शकतात की रेग्युलर 2-3 कट करून त्याचं अधिकचं अधिक उत्पादन अशा वाणांमधून घेऊ शकतात. म्हणजे मल्टीकटला एक तर आपली शेतजमीन कमी आहे आणि शहराच्या जवळ आहे, तर हा पर्याय हा आपल्यासाठी पर्याय चांगला आहे. चांगला आहे. मग मल्टीकटचा. याच्यासाठी हे 2-3 वाण तुम्हाला जे सांगितले ओके. ते. आता जसं तुम्हाला मी सांगितलं की आंध्रा गोल्डमध्ये की टिकवण क्षमता जास्त असल्यामुळे हो. लांबच्या मार्केटला ती चांगली चांगली. चालते. वास वगैरे या गावठी वाणांमध्ये चांगल्या प्रकारे येतो. बरोबर. आणि जसं अशोका A5 याला पण चांगला सुगंध असतो. याची पण मार्केटमध्ये चांगली मागणी आहे. मागणी. तर हे जे काही वाण आहेत आपल्या विभागानुसार तुम्ही त्याची निवड करू शकता. आपल्या मार्केटच्या याच्यानुसार तुम्ही त्याचं निवड करून त्याची लागवड तुम्ही करून घेऊ शकता आणि चांगलं ते चांगलं उत्पादन तुम्ही या वाणांमधून घेऊ शकता. मग आता जर जसं आपण वाणांबद्दल बोललो, तर बाजारात एक टीका पण होते, की ज्यावेळेस ग्राहक कोथिंबीर खरेदी करत असतात, तर ते म्हणतात, "ती ऐश्वर्या कोथिंबीर नको." ऐश्वर्याचा अर्थ असा, की त्याला सुगंध नाही, सुगंध दिसायला फक्त चांगली आहे. चांगली आहे. हां, हां, तर हां. ती टीका होते. तर मग आता जे सुधारित वाण तुम्ही सांगताय, तर याला सुगंध पण त्या पद्धतीने पद्धतीने चांगला आहे येतो. आणि ओके. उत्पादन देखील मग चांगल्या प्रकारे ही येऊ एक महत्त्वाची गोष्ट आहे. जे काही शेतकरी बांधव परत एकदा मल्टीकटकडे किंवा या सुधारित वाणांकडे जाऊ इच्छितात, तर तुम्ही या वाणांचाही परत विचार करा आणि जेणेकरून आपल्याला त्यातूनही उत्पादन चांगलं मिळेल. आता दुसरी बाब अशी, की आपण या गावरान प्रकार असेल, मल्टीकट असेल, तर याचा मग बीज दर पण बदलणार. कारण आता बरोबर. तुम्ही नक्की, सांगताय, नक्की, नक्की. की ज्याला फुटवा जास्त आहे किंवा हो, ज्याला हो, एक हो. काडी आहे, तर तो मग बीज दर कसा ठेवायचा आणि तो हंगामानुसार बदलतोय, की थ्रू आउट द इयर तो एकच बीज दर राहतोय? नक्की, नक्की. म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आता चर्चेला घेतलाय. बीज दर जे आहे, जर आता आपण गावठी वाण आहे आणि हंगाम आहे, हो. याच्यानुसार त्याचा बीज दर आपला बदलणार आहे. याच्यामध्ये समजा आता आपलं उन्हाळ्यामध्ये आपण जर म्हणजे कोथिंबीर पिकाची लागवड करत असाल, तर उन्हाळ्यामध्ये जी काही गावरान कोथिंबीर आहे, याचा जो बीज दर आपल्याला ठेवायचा आहे, तो थोडा जास्त ठेवायचा आहे. हो. पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये जे आपण लागवड करणार आहे, त्याच्यापेक्षा आपल्याला याच्यामध्ये जवळ-जवळ 40 ते 50 किलो ओके. एकरी जे आपल्याला उन्हाळ्यामध्ये बीज दर जो आहे, तो ठेवायचा आहे. ओके. तोच बीज जर तुम्ही पावसाळ्यामध्ये जर कोथिंबीरची लागवड करत असाल, तर तो 30-35 किलोपर्यंत तुम्ही ठेवू शकता. हं. आणि हिवाळ्यामध्ये पण 30-35 किलो हा बीज दर तुम्हाला गावरान कोथिंबिरीसाठी लागणार आहे. परंतु जे आपण प्रचलित किंवा सुधारित वाहनांची जी चर्चा केली, हो. त्याच्यामध्ये बीज दर जो आहे, तो तुम्हाला 10 ते 12 किलो. फक्त एक फक्त एकरला. एकरी 10 ते 12 किलो तुम्हाला ओके. बीज दर ठेवायचा आहे. हां. याचं कारण आहे जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की फुटवे हो. हे जास्त प्रमाणात त्याला ठेवतात. बरोबर. त्याच्यामुळे जर तुम्ही बीजाची संख्या कमी ठेवली आणि व्यवस्थितरित्या जर तुम्ही त्याची लागवड केली, तर त्याच्यातून येणारे जे फुटवे आहेत, हो. ते चांगल्या प्रकारे फुटवे निघणार आहेत आणि अधिकचं अधिक उत्पादन जे आहे, ते तुम्हाला ह्या वाणांमधून मिळणार आहे. हां. आणि जर समजा आपल्याला मल्टीकट वाण लावलाय, परंतु त्याची कटिंग न करता तो जर काय म्हणतो ना, उपटून बाजारात पाठवतोय, तर मग तो बीज दर परत थोडासा वाढवण्याची पण गरज पडेल?
की नाही नाही त्यावेळेला सुद्धा हा. वाढवण्याची काही गरज नाही, परंतु तुमच्या म्हणजे हंगामानुसार हो. जर समजा तुम्ही उन्हाळ्यात जर त्याची लागवड करत असाल हो. तर तुम्ही एक 13 ते 14 किलो पर्यंत तो बीज दर ठेवू ठेवू शकता. शकतो. हो. आणि पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये 8 ते 10 किलो 12 किलो पर्यंत बस झाला, म्हणजे त्या म्हणजे किलो पर्यंत तुम्ही एकरी ठेवू शकता म्हणजे त्याचं. साधारण गावरानचा हिशोब गुंठ्याला 1 किलो आहे आणि याचा 4 गुंठ्याला 1 किलो आहे. तर 25% फक्त बियाणं फक्त लागतंय. बियाणं लागतं. बियाणं लागतंय बियाणं आणि उत्पादन पण याचं जास्त आहे. जास्त येतं. तर तो एक तफावत आहे. तफावत आहे तर हरकत याच्यामध्ये. नाही दोन्ही वाणांची लागवड आपण करून आपला अनुभव सांगू शकता. आणि शेतकरी बंधूंनो, कमेंटच्या माध्यमातून तुम्हीही सांगा, की तुम्ही जे कोथिंबीर उत्पादक शेतकरी असतील किंवा धना उत्पादक शेतकरी असतील, तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा, की आपण कोणता वाण लावता किंवा कोणत्या वाणाचं आपल्याला आत्तापर्यंत उत्पादन चांगलं मिळाले. पुढे जाऊन आपण पाहणार आहोत, की बीज दराबद्दल आपण बोललो. मग हंगामानुसार बीज दर सरांनी सांगितलं, की वेगळा ठेवायचा आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये बीज दर थोडा कमी केलाय, उन्हाळ्यामध्ये जास्त केलाय. वाढवणं कारण तर की त्या याचं ठिकाणी कारण उत्पादन फक्त आहे, की दुसरं पण काय याला कारणीभूत नाही आहे? नाही त्याच्यामध्ये मरीचीचा काही प्रादुर्भाव आहे, म्हणजे हो. कसं होतं उन्हाळ्यामध्ये हो. कोथिंबीर पिकामध्ये मर जास्त प्रमाणात येत असते. हो. त्याच्यामुळे हा बीज दर आपल्याला जास्त त्या ठिकाणी ठेवायचा आहे. हो. दुसरं, जमीन वरून ताप असते, बरं. त्याच्यामुळं आपल्याला उन्हाळ्यामध्ये जर बीज दर चांगला ठेवला तर जे काय अधिकचं उत्पादन आपल्याला जे घ्यायचं आहे, कारण हो. की मर झाल्यानंतर जे काही आपण बीज दर ठेवणार आहे, परंतु हो. जर मर झाल्यानंतर ते अपेक्षित उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही, म्हणून आपल्याला उन्हाळ्यामध्ये बीज दर जास्त ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे बीज दर उन्हाळ्यात जास्त ठेवला, की जमिनीत गारवा राहण्याची शक्यता शक्यता वाढेल वाढते. आणि मग मर रोगाचा जो काही प्रादुर्भाव आहे तर तो तिथे कमी ठेवतो. कमी होऊ शकतो. ओके. आणि हेच पावसाळ्यात आपण दाटी केली तर तर त्या ठिकाणी मर मर वाढण्याची शक्यता असते. ओके. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दाटी नाही करायची. त्या ठिकाणी बीज दर आपल्याला 5 ते 10 किलो कमी करायचा आहे. म्हणजे 30 ते 35 किलो बीज दर एकरी आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं. ओके. शेतकरी बंधूंनो, एक मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये आपली धना किंवा आपला कोथिंबीर जर सुकत असेल, तर तो मर रोग असण्याची शक्यता आहे. परंतु उन्हाळ्यामध्ये असेल, तर तिथं मर रोगाची शक्यता ही खूप कमी आहे. तिथं तो सुकवा किंवा त्याला आपण मरतूक म्हणू शकतो, की ज्याला कुठलीही बुरशी जबाबदार असेलच असं नाही. की एकंदरीत जे वातावरण आहे, त्या प्लॉटची जी काही स्थिती आहे, तर ते त्याला कारणीभूत असू शकतो. मग आता आपण पुढे जाऊन यावरही कसं व्यवस्थापन करता येईल ते पाहूया, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचंय आणि उत्पादनाला बाधा किंवा खास करून ज्यावेळेस बाजारभाव अति प्रचंड असतील त्यावेळेस ही समस्या मोठ्या प्रमाणात येते. तर मग त्यावर आपण काय नियोजन करणार? मग आपण अन्नद्रव्यापासून तर कीड रोग व्यवस्थापनापर्यंत आणि काही आंतरमशागत असेल, जमिनीची तयारी असेल, तर त्याविषयी एक-एक टप्प्यावर आपण बोलूया. पहिलं आपण मला वाटतं जमीन तयार करण्यापासून सुरुवात करूया. नक्कीच. आता याच्यामध्ये लागवड करताना हो. म्हणजे महत्त्वाचे म्हणजे आपल्याला जर अधिकचं उत्पादन जर घ्यायचे तर लागवड करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. हां. कारण की काय होतं, आता जसं आता 2 हंगाम जसं आपण चर्चा केली, वेगवेगळे हंगाम आहेत. हो. तर त्याच्यामध्ये जर उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही कोथिंबीरची लागवड करत असाल, तर तुम्हाला पहिल्यांदा जमीन नांगरून वगैरे घेतल्यानंतर जमीन ओली करून त्याची लागवड करायची. हां. म्हणजे पेरणी पहिल्यांदा करण्यापूर्वी पहिलं ओलं हां, पहिलं पेरणी करण्यापूर्वी तुम्हाला तुमची जमीन ओली असणं गरजेचं आहे. हां. म्हणजे जमीन ओलवणं म्हणतात त्या हो. ठिकाणी. म्हणजे मोकळं पाणी त्या ठिकाणी सोडायचं हां. आणि ते तसंच 1-2 दिवस ठेवून त्याच्यानंतर ओलावा म्हणजे एक आपण म्हणतो वापसा वापसा. कंडिशनमध्ये हां. त्याची पेरणी आपल्याला त्याच्यानंतर करायची आहे. ओके. जेणेकरून जे आपण जसं तुम्हाला म्हटलं सुकवा असेल हो. किंवा तिमर असेल ती ह्यामुळं कमी प्रमाणामध्ये येत असते. बरं. हा एक महत्त्वाचा सुरुवातीचा मुद्दा. दुसरी एक असं आहे, की लागवड करण्यापूर्वी जर आपण हां. एक 15 ते 20 दिवस जमीन नांगरून जर ठेवली हां. आणि ती जर आपल्या सूर्यप्रकाशामध्ये जर आपण ठेवली, तर ती पुढची जी मरीची जी संख्या आहे किंवा सुकवायची संख्या आहे, तर ती ती बुरशी जी आपण म्हणतो, ती कमी लागण्याचं प्रमाण जे आहे, ते ह्या गोष्टीमुळे होत असतं. म्हणून ओके. जर आपण 15 दिवस 15-20 दिवस जर नांगरून जमीन ठेवली आणि त्याच्यानंतर पाणी देऊन, वलून आणि नंतर त्याची जर पेरणी केली, तर एक त्याचा हे फक्त उन्हाळ्यात शक्य होईल. उन्हाळ्यात शक्य करा. हो, हो. उन्हाळ्यात शक्य होणार. हं. दुसरी गोष्ट पेरणी करताना किंवा लागवड करताना एक 2-3 प्रकारे शेतकरी लागवड करत असतात. एक तर फोकून हो. म्हणजे फोकून एक त्याचं लागवड करत असतात. दुसरं म्हणजे टोबून ओके. आणि तिसरं म्हणजे पेरणी करून. पेरणी. परंतु एक माझं शेतकऱ्यांना म्हणणं आहे, की जे फोकून जे शेतकरी म्हणजे कोथिंबीर पिकाची लागवड करत असाल, ते फोकून दिल्यामुळं जे काही एकरी जे आपल्याला संख्या आहे किंवा जे बीज आहे ते त्याच्यामधला जो काही अंतर आहे ते व्यवस्थित राखता येणार एक नाही. समान नाही राहणार. एक समान राहणार हो, नाही. बरोबर. त्याच्यामुळं माझा एक सल्ला शेतकऱ्यांना राहील, की पेरणी करून जर तुम्ही कोथिंबीर पिकाची जर लागवड केली, तर निश्चितच त्या 2 याच्यामधलं अंतर जास्त मिळाल्यामुळं फुटवे जे आहेत ते कोथिंबीर चांगले पिकाला चांगले मिळणार आहेत आणि फुटवे चांगले आले तरच तुम्हाला मार्केटमध्ये त्याचा रेट जो आहे तो चांगला मिळणार.
म्हणजे महत्वाचा टप्पा जो लागवडीच्या वेळेस उन्हाळ्यात एकतर जमीन नांगरून तापवू शकलो तर तो एक चांगला माध्यम राहील. माध्यम राहील. दुसरं, भिजवून जमीन ओली असताना आपण त्याच्यात सरी किंवा काय म्हणतो ना वाफे पाडून पेरणी करणं उत्तम आहे. उत्तम आणि आहे. मला असं वाटतं की फोकून केल्यामुळे बीज वरच्यावर राहतं, जमिनीत बरोबर. फार खालच्या थराला जात नाही आणि मग तिथं मुळी जी आहे तर ती उथळ बनते, जास्त खोलपर्यंत जात नाही. तर पेरणी पद्धत ही योग्य पद्धत मलाही संयुक्तिक आणि वाटते. जे फोकून केल्यानंतर अजून एक येतो हा. की जे काही कांडी आहे हो. उगवल्यानंतर म्हणजे त्याला फुटवे न आल्यामुळे सिंगल कांडी राहते बरं. आणि सिंगल कांडी राहिल्यामुळे त्याचा जो तुम्हाला मार्केट रेट आहे उत्पादन घटतं आणि रेट घटतं पण आणि रेट पण तुम्हाला बरं. कमी मिळतो. म्हणून जर तुम्ही पेरणी जर केली तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आता दुसरा मुद्दा असा की आपण ज्यावेळेस जमीन मशागत करून पेरणी करतोय तर त्यापूर्वी काही अन्नद्रव्य किंवा खत चा वापर केला पाहिजे किंवा काही जैविक म्हणा, रासायनिक म्हणा, काही उपाययोजना ज्या खास करून मर रोगासाठी केल्या पाहिजेत का? तर त्याविषयी आपलं काय आहे? निश्चितच म्हणजे जर खताच्या संदर्भात तुम्ही जर म्हटले हा. तर कोथिंबीर हे पीक जे आहे ते कमी हो, कालावधीचं आहे. बरोबर. म्हणजे 1 महिन्यामध्ये आपली कोथिंबीर निघते. 35 ते 40 दिवसामध्ये आपण बरोबर. कोथिंबीर मार्केटला नेत असतो. तर असं पिकाचं म्हणजे खतांचं नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे, जे ह्या कमी कालावधीमध्ये आपल्या पिकाला लागू लगेच होणार आहे. बरोबर. मग त्याच्यामध्ये जर आपल्याला आपण पेरणी करणार आहे, तर पेरणी बरोबर आपल्याला 2-3 गोष्टी त्या ठिकाणी करायच्या आहेत. हो. याच्यामध्ये आपल्याला पेरणी करताना 10-26-26 असेल किंवा DAP असेल. हो. ही 2 खतं जी आहेत ती पेरणी करतानाच आपल्याला त्या ठिकाणी लगेच द्यायची. त्याचं कारण असं हा. की 10-26-26 मधला जो नत्र आहे तो तुम्हाला 4थ्या दिवशी चालू होणार आहे आणि 8व्या दिवशी तुमचा बंद होणार म्हणजे तो लागू होणार आहे. म्हणजे बरोबर. त्या पिरियडमध्ये त्याचं काम चालू होणार आहे. पण याच्यातला जो स्फुरद आहे तो तुम्हाला 15 ते 20 नंतर चालू होणार आहे आणि 35 ते 40 दिवसामध्ये तो संपणार आहे. बरोबर. म्हणजे DAP मधला स्फुरद असू दे किंवा 10-26-26 मधला स्फुरद असू दे, हे दोन्ही ज्या वेळेला आपली कोथिंबीर उगवून येणार आहे, बरोबर त्या टप्प्यामध्ये वाढीच्या अवस्थेत म्हणा. अवस्थेमध्ये हा. ते लागू व्हायला लागणार आहे हा. आणि बरोबर 35 ते 40 दिवसामध्ये ज्यावेळेला आपण हार्वेस्ट करू तोपर्यंत तो संपणार आहे. बरोबर. म्हणजे ह्या कालावधीमध्ये सुरुवातीलाच पेरणीच्या वेळेलाच ही खतं टाकणं गरजेचं आहे. शेतकरी चूक काय करतात, पेरणी झाल्यानंतर एक उगवण आल्यानंतर ही खतं वापरतात. मग त्याचा उपयोग जो आहे तो आपल्या पिकाला होत नाही. कारण की त्याचा लागू होण्याचा कालावधी मग ज्यावेळेला आपण कोथिंबीर काढत असतो त्यावेळेला ते लागू व्हायला चालू होतं. बरोबर. मग तुम्हाला पेरणी करताना ही 2 खतांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. याचबरोबर तुम्ही त्या ठिकाणी पांढऱ्या मुळी वाढण्यासाठी किंवा आपली कोथिंबीर पीक म्हणजे काय, त्या ठिकाणी जेवढ्या जास्त ब्रांचेस हो. चांगल्या निघतील ते आपल्यासाठी फायदेशीर आहे. बरोबर. मग त्यासाठी त्यावेळेला तुम्ही एक भूमिका नावाचं खत जे आहे ते हो. याच्यामध्ये मिक्स करून त्याची पेरणी एक 4 ते 5 किलो एकरी तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. बरं. दुसरं, हे खत टाकल्यानंतर आपल्याला पुढचं जे खताचं नियोजन करायचं आहे हो. ते आपल्याला उगवून म्हणजे पेरणी झाल्यानंतर आपलं उगवण झाल्यानंतर एक 5 ते 6 दिवसांनी म्हणजे बरोबर 20-25 दिवसानंतर तुम्हाला एक खताचा दुसरा एक डोस द्यायचा. हो. त्याच्यामध्ये महादनचं 24-24-0 हो. हे त्यावेळेला तुम्हाला एकरी वापरायचं. हा. तुम्ही सुरुवातीला जर DAP किंवा 10-26 यापैकी 1 किंवा 2 बॅग तुम्हाला त्यावेळेला त्या ठिकाणी वापरायचं आहे. हा. आणि ज्यावेळेला तुम्ही लागवड केल्यानंतर 20 दिवसांनी जे खत वापरणार आहे, खत मात्रा देणार आहे, त्याच्यामध्ये महादनचं 24-24 हो. तुम्हाला अर्धी ते 1 बॅग हो. त्या ठिकाणी तुम्हाला वापरायची. जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला लगेच होणार आहे हा. आणि चांगले फुटवे तजलदार जे काय आपण म्हणतो आपली जी धना आहे किंवा कोथिंबीर आहे ती म्हणजे बनण्यासाठी हे 24-24 चा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी होणार आहे. हे तर झालं आपलं बेसल म्हणजे जमिनीतून द्यायची जी अन्नद्रव्य आहे तर त्याविषयी आपण सांगितलं, जसं पायाभूत आपण सांगतो पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळेला आणि एकदा साधारण 15-20 दिवसाच्या वेळेस आपल्याला दुसरा डोस त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. ओके. फवारणीतून काही अन्नद्रव्याचं व्यवस्थापन फवारणीतून पण आपण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करू शकतो. हा. पण ते करत असताना आपण जसं म्हणजे रोग कीड व्यवस्थापनाचं आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन ज्या वेळेला करणार आहे त्यासोबत आपण ते चर्चा करूया त्या ठिकाणी. परंतु दुसरं एक माझं या ठिकाणी आहे की आपण पाणी ज्या वेळेला नियोजन करतो याचं त्यावेळेला पाण्यातून सुद्धा काही खतं आपण देऊ शकतो. जसं की म्हणजे ह्युमिक बेस्ड पॉवर जेल आहे त्याचा सुद्धा वापर ज्या वेळेला तुम्ही पेरणी करणार आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला उगवण क्षमता आपल्या म्हणजे प्लॉट मध्ये दिसेल त्यावेळेला आपल्याला पाण्यामधून ह्युमिक 500 ग्रॅम एकरी तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण पाण्यातून सोडणार आहे त्यावेळेला पाण्याने देताना आपण त्याचा वापर करू शकतो. आता पाणी देण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यावर पण आपण चर्चा करू पुढे. परंतु ह्युमिक ऍसिड युक्त खत आपल्याला पॉवर जेल आहे ते आपल्याला
उगवण झाल्यानंतर पाण्यातून सोडणं गरजेचं. नक्कीच अतुल सर, जसं आपण शेतकऱ्यांना भेटत असतो, आज पण आपली एका शेतकऱ्यांसोबत चर्चा झाली, तर त्यांनी जे पॉवर जेलचा वापर त्यांच्या कोथिंबीरच्या दोन्ही प्लॉटला केला आणि त्यांचा अनुभव असा होता की त्यांच्या कोथिंबीरीची जी पानं पानं आहेत आहेत तर ती खूप पूर्ण मोठी होती आणि झाली. जेवढी पानं मोठी होतील तेवढं त्यांचा गड्डा बनायला सोपं जातं, त्यामुळे अप्रत्यक्षपणे त्याचा उत्पन्नावर फायदा होतो परिणाम होतो. आणि चांगल्या प्रकारचे गड्डे निघतात. पानांना काळोखी किंवा ज्याला आपण हिरवेपणा होता तर तोही खूप चांगला होता. मग त्या शेतकऱ्यांनी दोन्ही प्लॉटला आपलं पॉवर जेल जमिनीतून सोडलं होतं. तर आता ही अन्नद्रव्याबद्दल आपण बोललोय की अन्नद्रव्य वापरत असताना त्या अन्नद्रव्याचा अपटेक होण्यासाठी या ज्या काही गोष्टी असतील, ह्युमिक असेल किंवा पॉवर जेल असेल, त्याचाही त्याचा आपण वापर करणं इथं उल्लेख गरजेचं करताय. आता विषय येतो की आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करत असताना मग आपल्याला पावसाळ्यात तर ठीक आहे की पावसाळ्यात आपल्याला गरज नाही जास्त काय. खूप विचार करण्याची गरज नाही. थोडंसं आपल्याला उलट जमिनीचा निचरा कसा चांगला होईल हे पाहणं गरजेचं आहे. परंतु उन्हाळ्यामध्ये आपण पाण्याचं नियोजन काय सांगाल? आता नवीन-नवीन टेक्नॉलॉजी पण आल्यात. काही स्प्रिंकलर आलेत, काही रेन पाईप आलेत, काही म्हणजे काय तुषार सिंचन छोटे किंवा मोठे आलेत. तर मग यापैकी कोणती पद्धत रास्त आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन केलं पाहिजे? आता याच्यामध्ये एक म्हणजे माझा अनुभव असेल किंवा काही शेतकऱ्यांचा पण अनुभव आहे याच्यामध्ये. आपण पाणी नियोजन करताना जसं तुम्ही म्हटले पावसाळ्यामध्ये आपल्याला त्याचं एवढं महत्त्व नाही, परंतु उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आपण जर कोथिंबीर करत असू, हो. तर त्यावेळेला पाणी नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये एक 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, की आपण पाणी देण्याचा सोर्स कुठला वापरत आहात. एक तर तुम्ही पाटपाण्याने पाणी देत आहे. हो. दुसरं म्हणजे स्प्रिंकलर जसं हो. तुम्ही म्हटले. हां. तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रिंकलर उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये मिनी स्प्रिंकलर असतो हां. आणि एक मोठा स्प्रिंकलर असतो. तर कोथिंबीर पिकासाठी आपल्याला जो स्प्रिंकलर यूज करायचा आहे, तो मिनी स्प्रिंकलर यूज करायचा आहे. मोठा स्प्रिंकलर आपल्याला या ठिकाणी अव्हॉइड करायचा बरं. आहे. याचं कारण असं, जो मोठा स्प्रिंकलर आपण वापरणार आहे, त्याचे तुषार जे लांबवर पडतात ते आणि खूप मोठे तितके असतात. मोठे असतात हो. आणि ते मोठे तुषार जर आपल्या पानांवर जर पडले, तर पानांवर कालांतराने त्याची जखमा होऊन हो. स्कॉर्चिंग येण्याची शक्यता ओके. वाढत असते. दुसरं, ते तुषार जर खाली जमिनीवर पडले, तर जमिनीवर पडल्यानंतर ते पडल्यानंतर माती जी आहे, मातीचे हो. कण जे आहे, ते आपल्या पानांवर कोथिंबिरीच्या परत पडतात. पडू बरोबर. शकतात हं. आणि त्याने देखील इजा होऊन म्हणजे स्कॉर्चिंग येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंना माझं निवेदन असेल, हां. की मोठे स्प्रिंकलर तुम्ही जे आहेत, ते कोथिंबीर पिकामध्ये अव्हॉइड करायचे. मिनी स्प्रिंकलरचा वापर तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. आणि क्षारयुक्त पाणी जरी असेल तरी हां, ही तर समस्या त्याचा अजून वाढेल. हां, हां. क्षारयुक्त पाणी जर हो. असेल तर अजून याचा परिणाम तुम्हाला तुमच्या कोथिंबीर पिकामध्ये जास्त जाणू होईल. शकतो. बरोबर. त्याच्यामुळे मिनी स्प्रिंकलरचा वापर तुम्ही करा. दुसरं रेन पाईप सुद्धा याच्यामध्ये आलेले आहेत. रेन गननी सुद्धा हो. आपण कोथिंबीर पिकाचं नियोजन, पाण्याचं नियोजन त्या ठिकाणी करू शकतो. पाणी नियोजन करताना पाण्याने जे आपण पाणी देणार आहे हो. किंवा आपण लागवड केल्यानंतर उन्हाळ्यामध्ये किती कालावधीमध्ये पाणी देणं गरजेचं आहे, हो. हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. तर याच्यामध्ये जर आपण उन्हाळ्यामध्ये जर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेला आपण लागवड करत असतो कोथिंबिरीची, तर पाणी देण्याची वेळ ही खूप महत्त्वाची आहे. उन्हाळ्यामध्ये आपण जर पाणी देत असाल, उन्हाळ्यामध्ये जर आपलं कोथिंबीर पीक असेल, तर तुम्हाला सायंकाळच्या वेळेतच पाणी द्यायचं आहे. बरोबर. हे लक्षात घ्या. म्हणजे तुमचं पाणी असू दे, तुम्ही स्प्रिंकलरनी पाणी देत असाल किंवा रेन गननी पाणी देत असाल, परंतु तुम्हाला जे पाणी द्यायचं आहे ते सायंकाळी द्यायचं आहे. दिवसा पाणी द्यायचं नाही. ओके. याचं कारण असं, की दिवसा जे आहे ती उन्हामुळं जमीन जी आहे आपली जास्त प्रमाणामध्ये तापलेली. तापलेली असते हं. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही पाणी दिलं आणि पाणी दिल्यामुळं ती जी काही त्याचा जी काही कोथिंबिरीचा जो काही शेंडा हे असतो खोड असतं, तर त्याला जर पाणी दिल्यानंतर ती जी गरम वाफ आहे किंवा गरम पाणी जे आहे, हो. ते त्या ठिकाणी लागल्यानंतर मरीची संख्या किंवा सुकण्याची संख्या ती वाढ. याच्यामध्ये वाढत असते. त्याच्यामध्ये जर वाफ म्हणजे पाणी म्हणजे जमीन तापलेली आहे आणि आपण पाणी दिलं, त्या ठिकाणी वाफ निर्माण होऊन त्याचा त्याचा दुष्परिणाम सुद्धा आपल्या दुष्परिणाम जो आहे, हो. तो कोथिंबिरीच्या वाढीवर होत असतो. त्याच्यामुळं जे पाणी तुम्हाला द्यायचंय उन्हाळ्यामध्ये, तुम्हाला सायंकाळी किंवा सकाळी लवकर तुम्हाला त्या ठिकाणी पाणी द्यायचंय. बरं. हां, आता हा झाला पाणी द्यायची वेळ. आता किती कालावधीमध्ये आपल्याला पाण्याचं नियोजन उन्हाळ्यामध्ये करणं हो. गरजेचं म्हणजे आहे. 2 पाळीमधलं जे अंतर अंतर आहे, तर ते आपल्याला त्याविषयी पण किती काळजी किती घेणं गरजेचं काळजी घेणं गरजेचं आहे. आहे. हां. ज्यावेळेला आपण कोथिंबीर पेरतो, पेरल्यानंतर कोथिंबीर चांगल्या प्रकारे म्हणजे उगवण येतपर्यंत आपल्याला दिवसाआड त्या ठिकाणी पाणी द्यायचं. बरं. म्हणजे कोथिंबीरीचा चांगला उतार होण्यासाठी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे माझ्या अंदाजाने एक 4 पाणी म्हणजे पेरणीपूर्वीचं जी ओल केली हां, ती, हां, हां. पेरणी च्या पाठीमागचं पाणी आणि उगवून येईपर्यंत 2 पाणी. तर हां. हे 4 पाणी जरा सलग येतील. सलग म्हणजे सलग. आपल्याला हां. टप्प्याटप्प्याने आपल्याला त्याच्यामध्ये पाणी हो. द्यायचं आहे. परंतु उगवणपर्यंत आपल्याला पाणीचं नियोजन जे आहे ते हो. चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपला जो उतार आहे तो चांगला होणार. चांगलं व्हा. आणि याच्यामुळेच आपण जो काही म्हणजे बीज दर जो आहे तो हो. यासाठी चांगला ठेवलेला आहे. चांगला उतार जर चांगला बरं. झाला, हं. तर आपल्याला चांगलं उत्पादन हो. मिळणार आहे.
आणि हे जर आपण पावसाळ्यामध्ये तर जास्त पाण्याचा काही इश्यू येणार नाही, हो. कारण की पावसामुळे तो आपलं पाणी नियोजन व्यवस्थितरित्या होत हो. असतं. परंतु ज्या ठिकाणी पाणी साचून राहायचे जमिनी आहेत किंवा काळी जमीन आहे, तर त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आपल्याला पाणी काढून देणं निचऱ्यासाठी काम निचऱ्यासाठी करणं गरजेचं. ते गरजेचं असतं, जेणेकरून जी काही मर जी आहे हो. ती त्या ठिकाणी येणार नाही. हिवाळ्यामध्ये जी पाण्याची पाळ्या आहेत आपल्याला 8 ते 10 दिवसानंतर ओके. तुम्हाला जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. ओके. म्हणजे हंगामानुसार सुद्धा तुम्हाला पाण्याचं नियोजन, पाण्याची वेळ आणि कालावधी, 2 पाण्यातलं अंतर तुम्हाला ठरवायचं आहे. मला असं वाटतं, की उन्हाळ्यामध्ये सपाट वाफा ही सगळ्यात चांगली पद्धत राहील पाण्याचं नियोजन करायला. परंतु पावसाळ्यामध्ये जर कदाचित आपल्याकडं निचरा कमी होत असेल आणि जर ही भीती असेल जास्त पाऊस आहे, तर ज्या काकऱ्या पडतात हां. पाभारीच्या किंवा ज्याला फन्नीच्या म्हणतो, तर त्या काकऱ्यांवर जर आपली रोपं असतील किंवा कोथिंबीर असेल, तर कदाचित तिथं धोका कमी राहील, की पण काकऱ्यांमुळं पाणी खाली राहील आणि ते वरती आपलं रोप राहतील. वरती राहील. वरती राहील. तर तो एक फायदा होईल. शेतकरी बांधवांनो, आपण कमेंटच्या माध्यमातून सांगा, की आपण कोथिंबिरीचं व्यवस्थापन किंवा कोथिंबिरीचं उत्पादन घेत असताना कोणती पद्धत वापरतात? सपाट वाफा ही एक पद्धत झाली, सरीवार्मा एक पद्धत झाली आणि काकऱ्या पाडून जे सपाट वाफ्यामध्ये असलेल्या काकऱ्या, तर ही एक तिसरी पद्धत झाली. तर हे कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. पुढे जाऊन मला असं वाटतं, की अतुल सरांनी आता एक मुद्दा कव्हर केला, की सुरुवातीच्या अवस्थेत पाण्याचं व्यवस्थापन आणि ते सलग पाणी. त्यानंतर काही पाण्याचा ताण वगैरे देण्याची गरज आहे का? की मुळी चांगली विकसित व्हावी, मुळीने पाण्याचा शोध घ्यावा आणि झाड थोडंसं सशक्त, कारण मर रोग किंवा सुकवा हा जो आहे तर तो खूप लवकर येत नाही. तो थोडा पक्वतेच्या वेळेला येतो. तर तोपर्यंत काही मध्ये एखादा असा 1-2 पाण्याचा ताण वगैरे देणं गरजेचं आहे का? आणि नंतर परत नियमित करणं असं काही शेड्यूल आहे का? नाही, याच्यामध्ये हा तुमचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे, म्हणजे याच्यामध्ये चर्चेला तुम्ही जे घेतला ते हो. अतिशय योग्य आहे. कारण की तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार तुम्हाला ते ठरवायचं आहे. बरं. हां. म्हणजे जो ताण तुम्हाला द्यायचा आहे. तुमची जर हलकी जमीन असेल हो. आणि तुम्ही जर जास्त जास्त ताण ताण जर दिला, हो. तर तुम्हाला त्या कोथिंबीर पिकामध्ये स्ट्रेस येण्याची शक्यता शक्यता असते. आहे. ओके. आणि जर जास्त स्ट्रेस आला तर ते फुलं म्हणजे जर लवकर आपलं टाकतं. लवकर टाकतं. हो. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार तुम्हाला 2 पाळ्याचं अंतर जे आहे ते ठरवायचं आहे. बरं. म्हणजे जर तुम्ही जे म्हटलं तो मुद्दा अतिशय योग्य आहे, की ज्यावेळेला आपण ताण देतो त्यावेळेला मुळी जी आहे हां. ती सशक्त राहते किंवा ती शोधक बनते. पाण्याच्या हो. शोधात जाते बरोबर. आणि ते जसं पाण्याच्या शोधात जाईल त्यावेळेला फुटवे असेल किंवा त्याची वाढ आहे ती हो. चांगल्या प्रकारे होणार आहे. हं. तर त्याच्यामुळे जर तुमची जमीन भारी असेल तर तुम्ही ते अंतर जास्त नक्की. ठेवू शकता आणि ते जी उपाययोजना जसं तुम्ही सांगितलं हो. ते अंतर ठेवून याचं जे काय आहे मुळी वाढीचं जे काय आहे किंवा फुटव्यांचं जे नियोजन तुम्ही करू शकता. पण जर तुमची जमीन हलकी असेल किंवा रेताड असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला जे काही 2 पाळ्यातलं जे अंतर आहे ते कमीच ठेवायचं आहे. ओके. जर तुम्ही जास्त जर ठेवलं, तर तुमचं पीक स्ट्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि स्ट्रेसमध्ये जर गेलं, तर लवकर फुलं येण्याची चान्सेस तुम्हाला त्या अशा जमिनींमध्ये हो. असतात. नक्कीच खूप महत्त्वाची चर्चा मला वाटतं आत्तापर्यंत या टप्प्यावर आपण केलेली आहे. आता शेवटचा टप्पा किंवा ज्याला आपण कीड रोग व्यवस्थापन, तुलनेने खूप कमी समस्या, परंतु त्या कीड रोग व्यवस्थापनाविषयी बोललं पाहिजे आणि काही जैविक व्यवस्थापन मर रोगासाठी त्यावरही बोललं पाहिजे. तर मी अतुल सरांना विनंती करतो, की आपण त्यावर एकदा नजर टाकावी, की कोणत्या पद्धतीच्या किडी त्रासदायक आहे आणि त्याला काय व्यवस्थापन आहे. एकतर कोथिंबीर हे असं पीक आहे, की ज्याला सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्डमध्ये कोणतंही कीटकनाशक किंवा कोणतेही बुरशीनाशक रिकमेंडेड नाही. मग शेतकरी त्यांच्या पद्धतीने काय वापरतात किंवा कसले अनुभव चांगले येतात? तुम्ही एवढे शेतकऱ्यांसोबत भेटत असता किंवा त्यांच्याशी चर्चा करत असता. तर तो इथं समोर तुम्ही तुमचा अनुभव ठेवू शकता. नक्कीच जसं तुम्ही म्हटलं, की हं. कोथिंबीर पिकाला सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड जे आहे, हो. त्यांनी कुठलंही औषध जे आहे रिकमेंड केलं नाही. सांगितलेलं आहे. हं. त्याच्यामध्ये फक्त एकच आहे, जी भुरी आहे किंवा पावडरी आहे. हो. याच्यासाठी त्यांनी पाण्यात विरघळणारं सल्फर जे सल्फर आहे, सांगितलंय. हां. तेवढंच त्या ठिकाणी त्यांनी रिकमेंडेशन केलेलं आहे. हं. परंतु जसं आपण बघतो, की इतर शेतकऱ्यांचा पण अनुभव आहे, हो. की जे काही रोग आणि कीड या कोथिंबीर पिकामध्ये येतात, त्याच्यावरती जी काही प्रचलित बुरशीनाशके असेल हो. किंवा कीटकनाशक असेल, त्यांचा वापर शेतकरी करत असतात आणि त्याचा चांगला परिणाम त्यांना त्या ठिकाणी हो. मिळत असतो. आता कोथिंबीर पीक जर आपण बघितलं, तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे सुरुवातीपासून जर आपण त्याचं नियोजन बघितलं, तर याच्यामध्ये एक तर भुरी जसं आपण हो. म्हटलो, ते म्हणजे वातावरणानुसार त्याचा प्रादुर्भाव चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये हो. येत असतो. दुसरं जी टीक आहे, हो. पानारोची टीक, ती एक ह्या याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव कोथिंबीर पिकामध्ये होत असतो. परंतु कीड जी आहे, ती किडीचा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव नाही होत. कोथिंबीर पिकाला हं. नाहीये. हं. एक थोड्याफार प्रमाणामध्ये कुठं मावा असेल हो. किंवा
रस शोषक किडींचा थोड्याफार प्रमाणामध्ये याचा प्रादुर्भाव होत असतो. क्वचित नागाळी, क्वचित क्वचित आळी, नागाळी हा. किंवा आळी हो, याचा हो. प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो. तर ह्या सर्वांचं आपण एकत्रित जर नियोजन करायचं म्हटलं, हो. तर आपण एक 2-3 मुद्दे आहेत याच्यामध्ये. आपण सुरुवातीला जे काही कोथिंबीर पिकामध्ये 2 किंवा 3 स्प्रे जे घ्यायचेत, हो. ते आपण या ठिकाणी चर्चा करू. त्याच्यामध्ये आपण हो. ह्या तिन्ही रोग, कीड असेल किंवा वाढीसाठी असेल. वाढीसाठी असेल, तिन्ही या पण तिन्ही करू. गोष्टी आपण त्या ठिकाणी कव्हर करू. हो. आणि जी रोग आहे, तर त्याच्यासाठी जैविक बुरशीनाशकाचा जर काही आपण त्या ठिकाणी पर्याय आहे का, ते पण आपण हो. आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगू. एक लागवडीपासून एक 10 ते 12 दिवसानंतर हां. आपल्याला जो पहिला स्प्रे घ्यायचा आहे. ओके. याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. मेटॅलॅक्सिल आणि मँकोझेब हां. हे संयुक्त एक बुरशीनाशक त्या ठिकाणी आपण घेऊ शकता. मार्केटमध्ये बरेचसे शेतकरी याचा वापर सुरुवातीच्या याच्यामध्ये करत असतात. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जर आपल्याला कीटकनाशकाचा जर वापर करायचा असेल, याच्यामध्ये प्रोफेनोफॉस आणि सायपरमेथ्रिन ओके. याचा दोन्ही एकत्र असलेलं एक संयुक्त कीटकनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ओके. त्याचा देखील या बुरशीनाशकाबरोबर या कीटकनाशकाचा वापर शेतकरी करू शकतात. तिसरं म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी वाढ चांगली होणं गरजेचं आहे. हो. आपलं आता म्हणजे कोथिंबीर चांगल्या प्रकारे उगून आलेली आहे. आता हां. त्याला चांगला फुटवा आणि चांगली येणं वाढ बरोबर. होणं गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही एक अॅमिनो बेस्ड टॉनिक त्या ठिकाणी सुरुवातीला वापरू शकता. त्याच्यामध्ये फास्टर जे ॲग्रोस्टारचं आहे, हे अतिशय चांगल्या प्रकारे हो. काम करेल. कारण की त्याच्यामध्ये विविध प्रकारचे जे अमिनो ॲसिड्स आहेत, त्याचा आहेत. जो काही वाढीसाठी एक चांगला परिणाम मार्केटमध्ये आपल्याला म्हणजे आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्याचा वापर केलेला आहे आणि त्याचा चांगला परिणाम त्यांना त्या ठिकाणी दिसलेला आहे. तर ह्या तिन्ही गोष्टींचा बुरशीनाशक जसं तुम्हाला म्हटलं मेटॅलॅक्सिल, मँकोझेब असेल, दुसरं कीटकनाशकामध्ये प्रोफेनोफॉस, सायपरमेथ्रिन युक्त कीटकनाशक असेल आणि फास्टर, अॅमिनो फास्टर या तिघांचा संयुक्तिक स्प्रे जो आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता ज्यावेळेला तुमचं कोथिंबीर चांगल्या प्रकारे उगून येईल त्यावेळेला. ओके. याच्यानंतर एक 10 दिवसांनी तुम्हाला याचा दुसरा स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही ॲझोस्ट्रॉबिन गटातलं एखादं बुरशीनाशक हो. त्या ठिकाणी वापरू शकता. दुसरं तुम्हाला क्लोरोसायपर असेल, ते एक बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरू शकता. कीटकनाशक त्या ठिकाणी वापरू शकता, जेणेकरून थोडीफार अळी असेल किंवा रस शोषक कीड असेल, तर ते त्याचा प्रतिबंध त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि याच्यामध्ये तुम्ही त्याच्यानंतर 19-19 किंवा त्या ठिकाणी असलेले एक वॉटर सोल्युबल एक विद्राव्य खतांचा वापर संयुक्तिकरित्या त्या ठिकाणी करू शकता. याचा परिणाम तुम्हाला असा मिळेल, की बुरशीनाशक आणि कीटकनाशकाबरोबर जर तुम्ही असं विद्राव्य खतांचा जर वापर जर केला, तर जी काडी बनण्याचा जो आपण म्हणतो सशक्त काडी जी आहे, हो. ती चांगल्या प्रकारे बनणार आणि फुटवे त्या ठिकाणी तुमचे निघतील. चांगले होणार आहेत. ओके. हा झाला दुसरा स्प्रे. ओके. तिसरा स्प्रे तुम्हाला जो घ्यायचा आहे, जो काढणीपूर्वी तुम्हाला 8 ते म्हणजे 6 ते 8 दिवसापूर्वी तुम्हाला तो स्प्रे घ्यायचा आहे आणि तो स्प्रे घेतल्यानंतर जो मार्केटला तुम्हाला न्यायचे आणि मार्केटला ती कोथिंबीर आपण म्हणतो की तजेलदारपणा हो. किंवा हिरवेपणा, हो. तो पाहिल्यानंतर व्यापारी त्या कोथिंबीरीकडे अट्रॅक्ट होतो आणि चांगले रेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात. तर त्या ठिकाणी तुम्ही एक स्टेलर जिब्रायलिक ॲसिड युक्त एक स्टेलर नावाचं ॲग्रोस्टारचं एक म्हणजे टॉनिक आहे. त्याचा देखील वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्याचा परिणाम तुम्हाला जो पानामधले जो काही हिरवेपणा आहे, तो चांगला राहतो. तो चांगला राहण्यासाठी आणि जी काडी चांगली बनण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे. मार्केटला नेण्यापूर्वी 6 ते 8 दिवस तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा स्प्रे घ्यायचा, फवारणी करायची. आता काही शेतकऱ्यांना समस्या अशी येते की त्यावेळेस नेमका पिवळेपणा आलेला असतो. हां. मग तो पिवळेपणा घालवण्यासाठी म्हणजे आता स्टेलर सोबत शेवटच्या टप्प्यात पिवळेपणा घालवण्यासाठी पण काही देऊ शकतो का आपण? हां, पिवळेपणा घालवण्यासाठी काही झिंक युक्त असेल, मॉलिब्डेनम युक्त असेल, जे किंवा मायक्रोन्यूट्रिएंट हां. फेरस युक्त असेल, हो. असे एक लिक्विड मायक्रोन्यूट्रिएंट युक्त सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा वापर तुम्ही त्या ठिकाणी स्टेलर फवारणीतून बरोबर करू शकतो. फवारणीतून करू शकता. बरं. आणि हे तर झालं आपल्या 3 फवारण्या. हो. आता जसं तुम्ही मगाशी म्हटले, की बुरशीनाशक मर रोगासाठी आपण काही हो. जैविक बुरशीनाशकाचा वापर करू शकतो का? हां. तर जसं तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं, की तुम्ही पेरणी केल्यानंतर ह्युमिक ॲसिड युक्त तुम्हाला पॉवर जेलचा वापर पाण्यातून करायचं. सोडायचा आहे. हो. तसंच तुम्ही ट्रायकोडर्मा जे आहे, हे तुम्ही पाण्याद्वारे एकरी 2 ते 2.5 किलो पाण्याद्वारे सोडू शकता. त्याचं तुम्हाला जैविक बुरशीनाशक म्हणून त्या ते ठिकाणी काम करेल. काम करेल. हां. त्याचबरोबर जर रासायनिक बुरशीनाशकांचा जर तुम्हाला त्या ठिकाणी वापर करायचा असेल, तर थायोफिनाइट मिथाइल हो. हे जे आहे, तर याचा तेही सुद्धा आपण तुम्ही देऊ शकतो. पाण्यातून वापर करू शकता. जेणेकरून जे म्हणजे मातीजन्य जे काही बुरशी आहेत, हो. जे आपल्या कोथिंबीर पिकाच्या मुळाला अटॅक करून जी मर जी आहे, ती आपल्या कोथिंबीर पिकामध्ये जास्त प्रमाणामध्ये येत असते. त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हे दोन्ही बुरशीनाशकं तुम्हाला चांगल्या वापरू प्रकारे शकतो. काम करणार आहे. फक्त एकच करायचं आहे, तुम्ही जैविक बुरशीनाशक
आणि रासायनिक बुरशीनाशकांमध्ये तुम्हाला थोडं अंतर ठेवणं ठेवायला गरजेचं लागेल, आहे. बरोबर. 10 ते 15 दिवसाचं अंतर हं. तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचं आहे. तुम्ही सुरुवातीला रासायनिक बुरशीनाशकाचा जर वापर केला असेल, तर त्याच्या 10-15 दिवसानंतर तुम्ही जैविक बुरशीनाशकाचा वापर केलं करू पाहिजे. शकता. हं. मग अशा पद्धतीने तुम्ही या दोघांचं नियोजन म्हणजे फवारणीचं असेल किंवा जमिनीतून पाण्याद्वारे असेल, तुम्ही नियोजन करू शकता. हे सगळं एकात्मिक व्यवस्थापन आपण पाहिलं. कीड व्यवस्थापन असेल, रोग व्यवस्थापन असेल, अन्नद्रव्याचं फवारणीद्वारे जमिनीतून हेही पाहिलं. परंतु आता कोथिंबीर सारखं पीक किंवा धना उत्पादन करत असताना शेतकऱ्यांना तणांची समस्या येते. मग ते तण व्यवस्थापन करण्यासाठी तण उगवल्यानंतर किंवा तण उगवण्यापूर्वी अशा काही दोन्ही वेळेस वापरण्यासाठी काही तणनाशक बाजारामध्ये असतील. भलेही ते रिकमेंडेड म्हणजे जे सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्डकडून कदाचित रिकमेंडेशन नसेल. परंतु शेतकऱ्यांना चांगला अनुभव आला असं काही आहे का? निश्चितच म्हणजे जसं तुम्ही म्हटले CIB ने याचं रिकमेंडेशन केलेलं नाहीये. हां. परंतु शेतकऱ्यांचा जो काही आता पूर्वीपासून शेतकरी वापरत आले हो. आहेत, त्यांचा जो काही अनुभव आहे ओके. आणि त्यांचं जे काही अनुभवानंतर त्याचा जो काही रिझल्ट त्या ह्याच्यामध्ये मिळालेला आहे, तर त्याचा आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगण्याला काही हरकत नाही. तर पेरणी केल्यानंतर तण उगवणीपूर्वी किंवा धना उगवणीपूर्वीचं एक तणनाशक आहे हो. ऑक्सिफ्लोरोफेन. ओके. तर याचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. म्हणजे आपली पेरणी झाल्यानंतर 48 तासाच्या आतमध्ये तुम्हाला ऑक्सिफ्लोरोफेन नावाचं तणनाशक वापर करायचा आहे. जेणेकरून त्या ठिकाणी गोलवर्गीय जी तणं असतात, त्यांचं जी काही उगवण आहे, त्या बीजांची उगवणच ती थांबून जाईल. थांबून जाईल हं. आणि त्याचा जो काही परिणाम आहे आपल्याला नंतर म्हणजे आपल्या पिकामध्ये दिसणार नाही. दुसरं जे आहे म्हणजे आता समजा आपलं त्या ठिकाणी तण उगले, तर त्याच्यानंतर देखील काही तणनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्याचा देखील वापर आपण तण नियंत्रणासाठी करू शकता, की गवतवर्गीय जी तणं आहेत त्याचा पण प्रादुर्भाव म्हणजे धना पिकामध्ये, कोथिंबीर होत असतं. पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो. तर त्याच्यामध्ये तण उगवल्यानंतर एक 2 ते 3 पानांचं जर ज्यावेळेला तण असतं, त्यावेळेला क्विझॅल्फॉप इथाइल नावाचं जे काही तणनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे, त्याचा देखील तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता. परंतु लक्षात ठेवा शेतकरी बंधूंनो, तण जास्त वाढून द्यायचं नाही आपल्याला. तणांचं जे काय आहे, उगवल्यानंतर 1 ते 2 पानांचं तण जे असतं त्याच वेळेला तुम्हाला याचा वापर करायचं करायचा आहे. आहे. तरच तुम्हाला तणाचं चांगलं नियंत्रण या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं. लक्षात घ्या, तण उगवणीपूर्वीचं जे तुम्हाला मगाशी मी सांगितलं ऑक्सिफ्लोरोफिन तुम्हाला पेरणीनंतर 48 तासाच्या आतमध्ये वापरायचं आहे ओके. आणि जर तुमचं तण जर उगवलं, त्याच्यामध्ये क्विझॅल्फॉप इथाइल याचा वापर तुम्हाला त्या ठिकाणी तण नियंत्रणासाठी करायचा आहे. जिथं गोल आणि लांब पानाचं तण असेल तिथं ऑक्सिफ्लोरोफेन काम करेल हो. आणि फक्त आणि फक्त लांब पानाचं तण उगवल्यानंतर असेल त्या ठिकाणी तर तुम्हाला तिथं क्विझॅल्फॉप क्विझाल्फॉप इथाइल काम हे करणार. काम करेल. अतिशय महत्त्वाची अशी माहिती कीड रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि तणांचं बंदोबस्त याविषयी आपण चर्चा केली. एवढी सगळी मेहनत केल्यानंतर नक्कीच सर्वजण इच्छुक असतील, की या केलेल्या कामाचं फळ किंवा या मेहनतीचं फळ काय? तर मग साधारणपणे आपल्याला दोन्ही हंगामाचा विचार करून उत्पादन किती निघू शकतं किंवा हे उत्पादन कशा पद्धतीने आपण याला काय म्हणतो ना आपण त्याचा अंदाज काढू शकतो. तर त्याविषयी आपण सांगावं. वाणानुसार बदलत बदलत असेल किंवा प्रकारानुसार आणि हंगामानुसार तर तेही आपण सांगावं. निश्चितच म्हणजे उत्पादन जे आपण घेत असतो, हो. याच्यामध्ये जसं आपण सुरुवातीपासून चर्चा करत आलेलो आहे, की तुमचं मार्केट असेल किंवा हां. तुमचा हंगाम असेल, याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आपल्याला उत्पादन जरी कमी भेटत असेल, परंतु रेट चांगले असतात. ओके. आपल्याला त्या ठिकाणी मग शेतकऱ्याला आर्थिक उत्पादन जे आहे, ते चांगलं. चांगल्या प्रकारे मिळतं. पावसाळा असेल, हिवाळा असेल, जरी आपले उत्पादन जरी चांगलं मिळालं, जर त्यावेळेला आपल्याला मार्केटचा रेट जर चांगला मिळाला, तर निश्चितच आपल्याला आर्थिक फायदा होतो. उत्पादन चांगलं मिळणार आहे. परंतु रेट जर नाही मिळाला, तरी पण आपलं जे उत्पादन चांगलं निघाल्यामुळं एकरी जुडींची संख्या चांगली निघाल्यामुळं हं. जे काही आपला बॅलन्स जो आहे हो. मार्केटचा आणि उत्पादनाचा तो तो साधल्यामुळं जोडला. आपल्याला तिन्ही हंगामामध्ये जे आहे ते कोथिंबीर पिकामध्ये चांगलं उत्पादन घेण्याची संधी जी आहे ते आपल्या शेतकऱ्यांना आहे. जसं तुम्ही म्हटले एकरी उत्पादन हो. किती निघू शकतं, तर याच्यामध्ये जर आपलं गावठी वाण जे आपण म्हटलो, याचा जर वापर तुम्ही करत असाल जसं की आंध्रा गोल्ड असेल किंवा गावरान कास्ती असेल, हो. ह्या वाणांचा जर तुम्ही वापर केला, तर आपण एक साधारण ढोबळ मनाने जर आपण म्हटलं, तर 1 किलो जर आपण धना पेरत असाल, तर 1 किलोला जवळ-जवळ 180 ते 200 जुडी निघू 1 शकतं. किलोला निघू शकते. म्हणजे जर आपण 40 ते 45 किलो हां. धना जर आपण त्या ठिकाणी लावलेला आहे हो. आणि 200 एका किलोला जर आपण म्हटलं 200 जुडी जर आपली निघाली, तर तर निश्चित 8,000 8,000 जुडी जी आहे, ती आपल्याला गावठी जी काही वाण आहे, त्याच्यातून आपण निश्चितच म्हणजे काढू शकतो आणि इतर म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ह्या प्रकारचं जे काही उत्पादन घेतलेलं आहे. ओके. दुसरं जसं मी तुम्हाला म्हटलं काही प्रचलित वाहनं आता मार्केटमध्ये काही कंपन्यांची आलेली आहेत. रिसर्च जे काही व्हरायटी आपण हो. म्हटलं, की अशोका A5 असेल, ईस्ट वेस्ट रामसेज शेडचं असेल. रामसेस असेल हं. किंवा नाथ सीडचं एव्हरग्रीन असेल किंवा ॲग्रोस्टारचं सुरुची असेल, ज्या हो. मल्टी कटमध्ये येतात.
यांचं उत्पादन म्हणजे एकरी बीजाची संख्या जरी कमी असली हो. तरी त्याचं उत्पादन जे आहे ते गावठी वाणांपेक्षा जास्त निघतं. त्याचं जे उत्पादन आपण जर बघितलं तर एकरी जवळजवळ तेजस सर 10 ते 11,000 जोडी काढण्याची क्षमता जी आहे त्यांच्यामध्ये ती यांच्यामध्ये या वाणांमध्ये आहे. हो. तर जर शेतकऱ्यांनी जर नियोजन चांगल्या पद्धतीने जर केलं, हंगाम कोणताही असू दे, आपण आता जी चर्चा केली आहे, अशा पद्धतीने जर नियोजन शेतकऱ्यांनी जर केलं, तर निश्चितच त्यांना चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळणार आहे. हो. आणि आपण जर मार्केटचा जर विचार केला, जसं आपण गावठी वाण म्हटलो, एक 7,000 ते 8,000 जोडी आपली बरोबर. त्या ठिकाणी निघते. हो. ₹10 एका जोडीला जरी भाव भेटला तर 70,000 ते 80,000 रुपये आपल्याला त्यावेळेला एकरी मिळतात. ₹20 जर मिळाले तर ते 1.5 ते पावणे 2 लाख. लाखापर्यंतचं उत्पादन एकरी एका महिन्यामध्ये हे धना पीक, कोथिंबीर पीक जे आहे ते आपल्या शेतकऱ्याला देऊ शकतं. बरोबर. आणि जेव्हा भाव वाढतील किंवा मार्केटमध्ये बिलकुलच मालाची आवक आवक नसेल, नसेल त्या परिस्थितीमध्ये ₹50 ₹60 जोडी तिथपर्यंत जोडी जोडी जाते. जाते. आणि मग तुम्ही विचार करू शकता की किती लाखोनी उत्पादन जे आहे ते कोथिंबीर पिकामध्ये शेतकरी घेऊ शकतात. आणि जो याला कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन म्हणतो तर ते किंवा खूप तो कमी. खर्च आहे हो. तो कमी आहे. बरोबर. म्हणजे एक साधारणतः 18,000 ते 20,000च्या आतमध्ये हो. याचा खर्च म्हणजे येत असतो. जर सर्वच आपण जर जी चर्चा केली हो. त्याचं जर आपण बघितलं आणि उत्पादनाचं जे आपण आता चर्चा केलेलीच आहे. म्हणजे शेतकऱ्यांना जे काही लागत आहे त्याच्यापेक्षा जे काही येणारं उत्पादन आहे या खूप कोथिंबीर पिकामध्ये खूप चांगलं आहे. नक्कीच अतुल सर खूप खूप तुमचे आभार आहे की एवढी सगळी सविस्तर चर्चा केली. शेतकरी बांधवांनो, आपणही कमेंटच्या माध्यमातून सांगा की आपण कोथिंबीर उत्पादन करत असताना गुंठ्याला जोडी किंवा किलोला किती जोडी किंवा एकरला किती जोडी आपण उत्पादन घेताय, तर तेही कमेंट करून सांगा. आणि कदाचित काही शेतकऱ्यांना असं वाटेल की कोथिंबीर सारख्या एवढ्या छोट्या पिकावर कदाचित एवढा मोठा व्हिडिओ आणि एवढी सविस्तर माहिती दिली, परंतु ज्या शेतकऱ्यांनी कोथिंबीरीचे लाखोनी पैसे केले त्यांना कदाचित याचं महत्त्व कळेल की आपण लखपती होण्यासाठी किती बारकाव्याने काम केलं, तेव्हा जाऊन ते आपण लखपती झालो. फक्त लॉटरीचं तिकीट काढल्यासारखं नाही की तिकीट काढलं, लॉटरी लागली आणि काम झालं. तर त्यासाठी असणारी मेहनत, त्यासाठी असणारा मार्केटचा अभ्यास आणि त्यासाठी असणाऱ्या ज्या काही तांत्रिक बाबी याचा सगळ्याचा आपल्याला मेळ साधल्याशिवाय आपण असं लखपती होऊ शकत नाही. त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. मित्रांनो, कमेंटच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही कळवा, या व्हिडिओतून दिलेली माहिती आपल्यासाठी किती महत्त्वाची होती. ॲग्रोस्टारचा YouTube चॅनल असेल, ॲग्रोस्टारचं Facebook चॅनल असेल किंवा Instagram असेल, इथं आपण हा व्हिडिओ पाहता. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि इतरही आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. मित्रांनो, जाता जाता एकच आपल्याला सांगू इच्छितो की असंख्य शेतकरी व्हिडिओ पाहून कुठेही ॲग्रोस्टारच्या स्टॉलला भेट दिली किंवा ॲग्रोस्टारच्या प्रतिनिधींना भेटले, तर ते विचारत असतात की व्हिडिओमध्ये सांगत असलेले प्रॉडक्ट हे ॲग्रोस्टारचे बऱ्यापैकी नसतात. तर आम्ही प्रयत्न करतो की बाजारामधले जे काही प्रॉडक्ट आहेत, तर जे प्रचलित आहेत त्यांचा उल्लेख करण्याचा. ॲग्रोस्टारचे प्रॉडक्ट तेवढेच दर्जेदार आहेत. परंतु प्रत्येक वेळेला फक्त ॲग्रोस्टारच्या प्रॉडक्टबद्दल आम्ही जर इथं तुम्हाला माहिती दिली आणि कदाचित काही कारणास्तव ते तुम्हाला उपलब्ध नाही झाले, तर तुमची होणारी जी काही गैरसोय. धावपळ आहे किंवा जी गैरसोय ती टाळण्याच्या अनुषंगाने आम्ही त्याचा उल्लेख इथं टाळत असतो. परंतु आपण निश्चिंतपणे ॲग्रोस्टारचे दर्जेदार प्रॉडक्ट खरेदी करू शकता आणि आपल्या शेतीचं उत्पादन वाढवू शकता. त्यासाठी ॲग्रोस्टारचं मोबाईल ॲप आहे, ते आपण डाउनलोड करा. सर्व प्रकारचे प्रॉडक्ट आपल्याला तिथं माहिती मिळेल. ॲग्रोस्टारचं साथी पार्टनर आपल्या जवळपासच्या विभागामध्ये असतील, तालुक्यानिहाय आपल्या ॲग्रोस्टारचे लाल दुकान किंवा साथी पार्टनर आहेत. तिथेही आपल्याला हे मिळू शकतात. आणि जर तेही शक्य नसेल, तर 9503055030 या टोल फ्री नंबरवर जर आपण फोन केला, तर निश्चितच आपल्याला ह्या प्रॉडक्टची उपलब्धतेसंदर्भात किंवा या पिकांच्या अतिरिक्त माहितीसाठी आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल. तर मित्रांनो, परत एकदा आपण या व्हिडिओ ला लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला कमेंट करून सांगा की पुढील कोणत्या पिकाची चर्चा आपल्याला अपेक्षित आहे. त्यानुसार आम्ही पुढील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया. तूर्तास थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.